वाशिम जिल्ह्याला नवीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे, वाशिम जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री हसन मुश्रीफांनी जबाबदारी सोडली होती। संविधानाची प्रत हातात घेतल्यानंतर विरोधकांची एकी शिरसाट आव्हाड शेख यांच्याकडून संविधानाचा खरतर सन्मान करण्यात आला। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर तिघेही संविधानासाठी एकत्र। साईबाबांच्या मूळ चर्मपादुका दर्शन सोहळा देशातील विविध ठिकाणी फिरणार। चर्मपादुका 10 ते 26 एप्रिल पर्यंत पादुका दर्शनासाठी उपलब्ध। नालासोपारामधील 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाकडून खरतर संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची आवक वाढली। एपीएमसी बाजारात विविध प्रकारचे आंबे दाखल। मराठी नववर्ष स्वागतासाठी नाशिकमध्ये जोरदार तयारी। गुढीपाडव्याच्या दिवशी पंचवटीतील महिला मंडळाचं लेझिम पथकासह मराठमोळ्या वेशात नववर्षाचं स्वागत। मार्च एंड सोबत गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 5 दिवस बंद। खारपण पट्ट्यामधील बारूल विभागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई। पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाई कायम। उपाययोजना करूनही टंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत वाढ। 5 वर्षात 132 वाड्यांची भर पडली आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला। संतोष सचिन साठे असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव असून आरोपी विरोधात कराड पोलीस स्थानकामध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।